शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर आता एप्रिल जवळजवळ अर्धा होत आलाय, मे सुद्धा येतोय। तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाण्याची जर उपलब्धता तुमच्याकडे आहे तर आता नेमकी कोणतं पीक करावं जेणेकरून ते लवकरात लवकर येईल आणि त्याला भाव सुद्धा चांगले मिळतील। कारण जून महिन्यामध्ये भाजीपाल्याचा तुटवडा हा येत असतो, कारण या हंगामामध्ये बरेच शेतकरी जे आहे शेती रिकामे ठेवतात, त्याची नांगरणी करतात आणि तिला तापवतात मित्रांनो। परंतु जे काही शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे कमी क्षेत्र आहे, पाण्याची उपलब्धता आहे, असे शेतकरी पीक घेत असतात। तर यावेळेस पीक घेऊन चांगला नफा हा कोणता मिळवता येऊ शकतो ते आपण बघणार आहोत। मालामाल आपला करणारे जे 5 पीक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं कोथिंबीर हे तुम्हाला 40 ते 45 दिवसामध्ये धना हे पीक उत्पादन देतं मित्रांनो। याची जर लागवड केली तर 15 मे पासून ते 15 जून पर्यंत मार्केटला कोथिंबीरीचा तुटवडा भासतो, पाणी कमी प्रमाणात असते, याला भाव खूप चांगला मिळतो। याविषयी सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट करा, त्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की देऊ। तर त्यानंतर पुढचं पीक आहे टोमॅटो। तर हा सीझन असा आहे मित्रांनो, जर तुमचं उत्पादन 15 मे पासून ते 15 जुलैच्या दरम्यान जर टोमॅटोचं उत्पादन जर तुम्ही मार्केटला नेलं मित्रांनो तर 100% दरवर्षीचा रेकॉर्ड आहे गेल्या 5 वर्षाचा की 1000 रुपये कॅरेट, 1200 रुपये, 1500 रुपये कॅरेट प्रमाणे दर हे मिळालेले आहे। कारण टेम्परेचर जे जास्तीचं असतं त्या टेम्परेचरमध्ये ह्या पिकाला सांभाळणं थोडंसं अवघड असतं, त्यामुळे टोमॅटोमधून तुम्ही चांगल्यात चांगला नफा भाव हा मिळवू शकता। फक्त उत्पादन काढवताना तुम्हाला काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे, त्याविषयी सविस्तर जर व्हिडिओ आवश्यक असेल तुम्हाला की लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत काय काय गोष्टी करायच्या त्याविषयी कमेंट करा। आपण 100% तुम्हाला सविस्तर व्हिडिओ 100% देऊ टोमॅटो या पिकाविषयी। त्यानंतर तिसरं पीक येतं काकडी। काकडी हे पीक टेम्परेचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते, सलाड पीक आहे, सलाड म्हणून याचा वापर होतो आणि उष्णतेमध्ये काकडी ही मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जाते मित्रांनो। आणि काकडी ही जास्तीत जास्त 40 दिवसामध्ये सुरुवात होते, लागवडीपासून 40 दिवसामध्ये उत्पादन चालू होतं आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, काही टनेजमध्ये उत्पादन येतं आणि कमी खर्चामध्ये येणारं हे पीक आहे। तुम्हाला मे ते जून मध्ये जर तुम्ही उत्पादन याचं घेतलं तर 100% खूप चांगले भाव मिळू शकता। हे तिसरं पीक आहे, याविषयी सविस्तर माहिती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। तर मित्रांनो यानंतर आहे ब्रोकोली। जर तुमच्याकडे पॉली हाऊस आहे आणि पॉली हाऊस मध्ये तुम्ही कुठलं पीक घेण्याचं जर ठरवताय तर ब्रोकोली सारखं पीक घेऊ शकता। हे कोबी वर्गीय पीक आहे, याला जे मेट्रो सिटी आहे याच्यामध्ये खूप मागणी आहे। पुण्यासारख्या सिटीमध्ये, संभाजीनगर सारख्या सिटीमध्ये, नाशिक सारख्या सिटीमध्ये, मुंबई सारख्या सिटीमध्ये की ज्या ठिकाणी तुम्ही पंचतारांकित हॉटेल आहे त्या ठिकाणी ब्रोकोलीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। या पिकाचं उत्पादन घेऊन, कारण हे पीक ही सोपं आहे, एवढं हार्ड नाहीये मित्रांनो, याविषयी सुद्धा माहिती लागली तर आपण नक्की देऊ, कमेंट नक्की करा। हे पीक सुद्धा लागवड करून जास्तीचा नफा तुम्ही मिळवू शकता। तर त्यानंतर आहे मिरची सुद्धा मसाल्याचं पीक आहे। मिरची मोठ्या प्रमाणात वर्षभर खाल्ल्या जाते, परंतु आताच्या लागवडीला खूप महत्त्व आहे आणि खूप महत्त्वाचं, कारण टेम्परेचरमध्ये कुशल उत्पादन घेणं हे फार कठीण जातं मित्रांनो। कारण 40 डिग्री सेल्सिअसमध्ये तुम्हाला फुल टिकत नाही, फुल न टिकल्यामुळे उत्पादन येत नाही आणि ज्यावेळेस उत्पादन कमी प्रमाणात येतं मार्केटला माल नसतो मित्रांनो आणि त्यावेळेस 100% भाव मिळतात। गेल्या 3 ते 4 वर्षापासून मे ते जूनमध्ये ज्यांचं उत्पादन निघतंय 80 ते 100 रुपये पर केजीचे दर हे त्या पिकाला मिळतात मित्रांनो। त्यामुळे तुम्ही मिरची सारख्या पिकाची लागवड करू शकता। मिरचीची सुद्धा माहिती तुम्हाला सविस्तर हवी असेल म्हणजे लागवडीपासून ते उत्पादन येईपर्यंत तर नक्की आपल्याला कमेंट करा, तुम्हाला सविस्तर माहिती आपण देऊ। आपले व्हिडिओ आवडत असतील मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, कारण तुम्ही सबस्क्राईब कराल तर आपले लवकरात लवकर 3 लाख सबस्क्रायबर होतील मित्रांनो। कारण आपले थोडे आता सबस्क्रायबर 3 लाख होण्यासाठी बाकी आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो, कारण अशीच माहिती आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो। धन्यवाद।